हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश पोएम 2.3 द ट्विन्स या पोएमची इंग्लिश वर्कशॉप. तर इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करण्या अगोदर आपण जे काही मार्जिन क्वेश्चन्स आहेत, ज्यांना आपण साईड क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतो, ते क्वेश्चन आपण बघूयात. फर्स्ट क्वेश्चन: In what aspects were the brothers alike each other? And the answer: the brothers were alike each other in form, feature, face and limb. Second question: what name did the speaker get? की स्पीकर जो काय आहे त्याला कोणतं नाव मिळालं? आन्सर: the speaker got his brother's name Henry. Third question: how did the speaker suffer at school? जो काही स्पीकर आहे त्याला शाळेमध्ये कशा प्रकारचा त्रास झाला? आन्सर: the speaker got punishment when his brother played mischief at school. Fourth question: what is impossible in the last two lines? Answer: it is impossible to bury a living person mistakenly instead of a dead person. आता आपण वळूयात इंग्लिश वर्कशॉपकडे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी: रिराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. स्पीकरच्या लाईफमधील ज्या काही चुका, जे काही घोटाळे आहेत ते क्रमानुसार मांडून पुन्हा लिहायचे आहेत. तर कोणकोणते दिलेले आहेत ते आपण अगोदर बघून घेऊयात. ए: ही गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. बी: द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. सी: द स्पीकर डेस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स. डी: no one in the family could distinguish between the twin babies. E: at the naming ceremony, wrong names were given to the two twin brothers. F: even in death, the twins were not spared during burial. And the correct order is: first, no one in the family could distinguish between the twin babies. Second, at the naming ceremony, wrong names were given to the twin brothers. Third, he, the narrator, got beaten up often at school. Fourth, the speaker desperately asked for guidance. Fifth, the speaker's bride became his brother's wife. 6. Even in death, the twins were not spared during burial. Second activity: pick out 4 situations in the lives of the twins which are too absurd and senseless to believe. या जुळ्या भावांच्या जीवनातील अशा 4 सिच्युएशन, अशा 4 घटना या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे की ज्या खूप अबसर्ड आहेत, ज्यांच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. अँड सेन्सलेस टू बिलीव, की ज्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अँड दोज 4 सिच्युएशन्स आर: फर्स्ट सिच्युएशन, द पीपल बिगॅन मिस्टेकिंग वन फॉर द अदर. सेकंड सिच्युएशन, the speaker's brother got the name John intended for the speaker. Third, the speaker's intended bride became his brother's wife. Fourth, when the speaker died, the neighbors came and buried his brother John. Activity third A: complete the web diagram. खाली एक वेब डायग्राम दिलेली आहे.
ती आपल्याला पूर्ण करायची आहे. वेब डायग्रामच्या सेंटरमध्ये आहे पोएट युजेस ह्युमर टू. पोएट म्हणजे कवी यांनी ह्युमर कशासाठी वापरलेला आहे, म्हणजे कवितेत कवीने विनोद का वापरलेला आहे. तर पहिला आहे टू क्रिएट लाफ्टर, हास्य निर्माण करण्यासाठी. आणखी एक आपल्याला दिलेलं आहे रिड्यूस बोर्डम, कंटाळवाणेपणा निघून जाण्यासाठी किंवा कंटाळवाणेपणा कमी होण्यासाठी कवीने हास्याचा वापर केलेला आहे. आणि बाकी आपल्याला 4 गोष्टी लिहायच्या आहेत. मग एका बॉक्समध्ये आपण लिहू मेक रीडर्स हॅप्पी. जे काही रीडर्स आहेत, वाचक आहेत, या वाचकांना आनंदी बनवण्यासाठी पोएटनी ह्युमरचा यूज केलेला आहे. टू हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ ह्युमर आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी कवीने ह्युमरचा यूज केलेला आहे. देन टू क्रिएट गुड मूड, एक चांगल्या पद्धतीचा मूड निर्माण होण्यासाठी कवीने कवितेत हास्याचा वापर केलेला आहे. टू एंटरटेन रीडर्स, आणि त्याचबरोबर वाचकांना एंटरटेन करण्यासाठी, वाचकांचं मनोरंजन करण्यासाठी सुद्धा कवीने या कवितेत हास्याचा वापर केलेला आहे. ॲक्टिव्हिटी 3 B, राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. या कवितेमधून अशा कोणत्याही 2 ओळी लिहा की ज्या तुम्हाला खूप हास्यास्पद अशा वाटतात. अँड दोज लाईन्स आर, फर्स्ट लाईन, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. सेकंड लाईन, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम. फोर्थ ॲक्टिव्हिटी, पिक आउट लाईन्स दॅट कंटेन, की अशा ओळी या ठिकाणी लिहायच्या ज्यामध्ये असेल, काय असेल तर फर्स्ट ॲलिट्रेशन, म्हणजे ॲलिट्रेशन असणाऱ्या ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. तर 3 ओळी आपल्याला ॲलिट्रेशनच्या इथे लिहायच्या आहेत. फर्स्ट लाईन इज इन द फॉर्म अँड फीचर्स फेस अँड लिंब. सेकंड लाईन, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स. थर्ड लाईन, इट पझल्ड ऑल आर किथ अँड किन. देन सेकंड पोएटिक डिव्हायसेस आहे पण, याच्या 2 लाईन आपल्याला लिहायच्या आहेत. फर्स्ट लाईन, आर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड. बी, इट रीच्ड अ फिअरफुल पिच. देन थर्ड पोएटिक डिव्हायसेस या ठिकाणी दिलेलं आहे हायपरबोल, आणि हायपरबोल दर्शवणारी फर्स्ट लाईन आहे. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. सेकंड लाईन, फॉर वन ऑफ अस बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. फिफ्थ ॲक्टिव्हिटी, पिक आउट फ्रॉम द पोएम सेट्स ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. कवितेमधून अशा शब्दांचे संच या ठिकाणी लिहा जे सामान्यतः सोबत असतात. फॉर एक्झाम्पल किथ अँड किन. तर हे जे काही सेट ऑफ वर्ड आहे किथ अँड किन, हे जनरली सोबत असतात, असे आपल्याला लिहायचे. तर ए आपण लिहू फॉर्म अँड फीचर्स. बी, फेस अँड लिंब. सी, फिअरफुल पिच. आणि डी, फेट्स डिक्री. असे आणखी बरेचसे आहेत जे आपल्याला लिहिता येतील. फॉर एक्झाम्पल गॉट ख्रिश्चन्ड, क्लोज रिझेम्बलन्स, टर्न द टाईड, डॉमेस्टिक लाईफ, इंटेंडेड ब्राईड, ॲब्सर्ड मिस्टेक, पुट दिस क्वेश्चन,
गेट फ्लॉग्ड. असे बरेचसे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. 6th ॲक्टिव्हिटी, राईट इन युअर नोटबुक द समरी ऑफ दिस पोएम इन अबाउट 15 to 20 लाईन्स इन युअर ओन वर्ड्स. की तुमच्या नोटबुकमध्ये या कवितेची समरी, सारांश तुम्हाला 15 ते 20 ओळीमध्ये तुमच्या शब्दात लिहायचा आहे. यू कॅन सजेस्ट अनादर ह्युमरस टायटल. तुम्ही या ठिकाणी एखादं वेगळं विनोदी शीर्षक निवडू शकता किंवा सुचवू शकता. तर याचं आन्सर आपण लिहू. या समरीचं टायटल आपण लिहू, ट्विस्ट्स इन द लाईव्स ऑफ ट्विन्स. दिस इज अ पोएम अबाउट ट्विन ब्रदर्स who were exactly alike or same in every aspect. Their similarity led to confusion among all the relatives. One of the twins is the speaker in the poem. He relates the incidents in his life that took place because of their similarity. For example, while the nurse was bathing them just before they were christened, she mixed them up by mistake and they were given each other's names. At school, one of them got the punishment for the other's mistakes. These examples are humorous. However, one mistake completely changed their lives. The speaker's brother got married to his intended bride. The speaker goes on to exaggerate that when he died, the neighbors buried his brother. 7th activity, write an appreciation of the poem with reference to all points mentioned on page 5. की पेज 5 वर दिलेल्या सर्व पॉईंट्सला नमूद करताना त्यांचा रेफरन्स घेताना तुम्हाला काय करायचं आहे, तर पोएमचं ॲप्रिसिएशन या ठिकाणी लिहायचं आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. फर्स्ट, टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स. सेकंड, पोएट. द नेम ऑफ द पोएट इज हेनरी एस ले. Third, theme or central idea. The central idea of the poem is the problems faced by one of the identical twins. All the problems are so exaggerated that they create humorous effect. Still, the poet achieves a balance by making the reader believe, at least for a short time, the way of thinking of his argument. Fourth, rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABAB. Fifth, figure of speech, alliteration, hyperbole. Sixth, special features. The poem is written in a lighter vein to amuse the readers. The poet uses extreme exaggeration to achieve this effect. Still, the exaggerations come through the poem very convincingly that the reader for a moment is taken in by the absurd logic of the argument. Seventh, favorite lines. My favorite lines are, first, and I was always getting flogged, for John turned out a fool. Second, and when I died, the neighbors came and buried my brother John. 8th point, why I like the poem. I like the poem for its humor. I also like the poem because the poet balances the exaggeration with a seemingly convincing experiences of the
ट्विन्स. या ठिकाणी आपण इंग्लिश वर्कशॉप पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.